पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातल्या 1000 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार खासदार सोहळ्याला जाणार। सत्ता स्थापनेत बिहार आणि आंध्र प्रदेशचे नेते त्यांच्या राज्याचं हित पाहतात, पण महाराष्ट्रातल्या घटक पक्षांना किती मंत्रिपद मिळणार याची चिंता। रोहित पवारांची टीका। महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, नसीम खान यांची मागणी। वाशिम शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून बाजारपेठ बंद, व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निर्णय। कात्रज कोंढवा रस्त्यावरील 15 फूट पाण्याच्या खड्ड्यामध्ये पडून एका मुलीचा मृत्यू। 3 मुलींना वाचवण्यात यश, कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना दुर्घटना। चाळीसगावच्या जामेद इथं उपद्रवी बिबट्याला गौताळा अभयारण्यामध्ये परत सोडताना बिबट्याचा वनमजुरावर हल्ला, हल्ल्यामध्ये मजूर गंभीर जखमी। देशात मे महिन्यात 1.5 अंश तापमानात वाढ, भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकरी लागले खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला। पहिल्याच पावसामध्ये माणगाव बसस्थानकाला तलावाचं स्वरूप, काँक्रिटीकरणाच्या अपूर्ण कामामुळे मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान, घरावरील पत्रे उडाल्यानं आदिवासी कुटुंब उघड्यावर, सरकारी मदतीची मागणी। सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं 2.25 कोटींचं नुकसान, मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल। सांगलीत पावसामुळे पुलावरील भराव खचला, पलूस सांगली मार्गावरील वाहतूक बंद। मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात दरड कोसळली, मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद।